अजी अंदर क्या है, अजी बाहर क्या है, अंदर क्या है बाहर क्या है, राज ये खोलना चाहती है पब्लिक है, सब जानना चाहती है पब्लिक है। नमस्कार मित्रांनो, मी अनुप राठी पार्श्वमी डिजिटलच्या पब्लिक सब जानना चाहती है या कार्यक्रमात सर्वांचे स्वागत करतो। आज जे अतिथी आपल्यासोबत आहेत ते एक अपक्ष उमेदवार ज्यांनी काही एक वर्षांपूर्वी खूप एक इतिहास रचला होता। दिग्गजाला पराभूत करून पहिल्यांदा अपक्ष MIM तून ते निवडणूक जिंकले होते। असे सोबत आहेत आमच्या शेख माजिद। माजिद भाई, तुमचे स्वागत आमच्या या कार्यक्रमात। पब्लिक सब जानना चाहती है आम्ही कार्यक्रम चालू केला ज्या तुमचे व्ह्यूज, तुम्ही कशावर काम करताय हे जनतेपर्यंत पोहोचावं, हे असं एक प्रोग्राम आहे। तर सुरुवात अशी करूया की एक शॉर्टमध्ये जर सांगायचं झालं की तुम्ही राजकारणाकडे कसे वळला, कारण आपण यंग युवक, राजकारणाकडे वळायचं का नेमकं काय कारण होतं? माझं घरात कुणी सरपंच झालेला नाही, ग्रामसेवक झालेला नाही किंवा ग्रामपंचायतचा निवडणूक सुद्धा कोणी लढलेलं नाही। आमच्या घरात राजकारणाचा काही वेळ नव्हता, फक्त एक समाजकारणाचा एक वेळ मला आणि माझ्या मोठ्या भावाला होता। आणि 2011च्या साली माझ्या मित्रमंडळाने मला सांगितलं की आता आपल्याला राजकारणामध्ये एंट्री घ्यायला जरुरी आहे। त्याच हिशोबाने 2011ची अपक्ष निवडणूक मी नगरपालिकाची लढविली। त्यामध्ये मला फार मोठ्या प्रमाणात समोरच्या व्यक्तींकडून आणि जे उमेदवार होते त्यांच्याकडून मला लाभ देण्यासाठी, आमिष देण्यासाठी खूप प्रयत्न झालेले होते, परंतु मी कोणत्याही आमिषीला या धमकीला बळी न पडता तो मी निवडणूक इमानदारीने लढलो। त्याचं फळ मला असं भेटलं की पहिल्यांदाच एक 24 वर्षाचा मुलगा नगरपालिकेत अपक्ष राहून सत्ताधारी लोकांना पाडून 850च्या वर लीड घेऊन मी त्या प्रभागातून निवडून आलेलो होतो। त्या काळची परिस्थिती आणि जसं 2011 मध्ये आपण म्हणतात आणि आज 2024 काय फरक दिसतो आपल्याला? काहीच फरक नाही दिसत। ज्या प्रकारे 2011ला अपक्ष म्हणून मला लोकांनी समर्थन दिलं, त्याच प्रकारे 2024 मध्ये अब्दुल हफीज पत्रकार यांना लोक साथ देतील अशी मला पूर्ण अपेक्षा आहे। कारण की वातावरण पण तसंच बनलेलं आहे की अब्दुल हफीज पत्रकार हे सर्वसामान्य जनतेतून आलेले व्यक्ती आहेत, ज्या प्रकारे मी आलेलो आहे त्याच प्रकारे त्यांनी अथक प्रयत्न केलेले आहेत, लोकांना जोडलेलं आहे आणि तशीच परिस्थिती आज 2024ला आपल्याला समोर दिसून येत आहे। माझा मेन मुख्य प्रश्न असा होता की राजकारण त्या काळी जसं चालत होतं तसंच आज पण चालू आहे का? आज थोडं काही वेगळा रंग देण्यात येतो असं काही वाटतं आपल्याला? आधी राजकारण कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन चालायचं होतं। आता काय होतं, सत्ताधारी आणि प्रस्थापित जे नेता आपल्या जालन्यामध्ये मागच्या 30 ते 35 वर्षापासून राज करत आहेत, ते आपल्या कार्यकर्त्यांना डावलून, म्हणजे जर एखादा कार्यकर्ता नाराज झाला, एखादा पदाधिकारी नाराज झाला तर त्याची समजूत ते काढत नाही, त्याच्या व्यतिरिक्त ऑप्शन ते तयार करतात। त्याच्या व्यतिरिक्त काय करतात, बाबा याला विरोधक कोण आहे, त्याच्या वार्डातून, त्याच्या प्रभागातून, त्याच्या राहणाऱ्या ठिकाणातून ते त्याला तयार करतात, परंतु पदाधिकारीला ते जमून घेत नाही, जुळून घेत नाही। अशीच ही जी फळी आता जी तयार होत आहे, तर फक्त आता जो आमदार झालेला आहे त्याचा मुलगा आमदार होणार, त्याचा मुलगा महापौर होणार। आता जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला संविधानामार्फत अधिकार दिलेला आहे की राजाच्या पोटातून राजा तयार होणार नाही, तर प्रजेमधूनच आता आपल्याला राजा करायचा आहे। तर ही खंत मला भरपूर आहे, कारण की प्रस्थापित लोक आपली फॅमिलीला पुढं करत आहेत। तर एक असं तुमचं म्हणणं आहे शॉर्टमध्ये, मला जसं वाटतं की राजा का बेटा अब राजा नहीं बनेगा, जो हकदार होगा बिल्कुल, जो हकदार होगा, जिसकी जितनी हिस्सेदारी होगी उसकी उतनी भागीदारी होगी। आपण या निवडणुकीत कोणाला समर्थन करत आहेत आणि का? मी या निवडणुकीत 15 तारखेपर्यंत शांत होतो, कारण की शांत राहण्याचं पण एक माझं कारण होतं, परंतु काही स्थिती अशी जालना शहरामध्ये झाली की आता बघा, समाजाचे जे प्रमुख असतात, जे धर्मगुरू असतात, ते कोणाला तरी पाठिंबा करतात। ती त्यांची भूमिका आहे, प्रत्येक समाजामध्ये आहे। समाजाचे जे ज्येष्ठ असतात ते पण कोणाला तरी समर्थन करतात। तर आमच्या समाजामध्ये जे आमचे धर्मगुरू आहे मौलाना सज्जाद नोमानी साहेब, जे आता मागच्या काळामध्ये मराठा जन आंदोलकचे जे नेते आहेत मनोज जरांगे पाटील साहेब, त्यांना पण भेटलेले आहेत। त्यांनी एक 12-13 लोकांची यादी त्यांनी जाहीर केली, त्यामध्ये मुस्लिम समाजाचे पण आहेत आणि आपले हिंदू समाजाचे पण उमेदवार आहेत। तर त्यांनी ते नाव ओपन केलेत, त्यांनी त्या नावाचं समर्थन केलं। परंतु जालन्यामध्ये जेव्हा आमच्या एका मशिदीमध्ये
एका आमच्या धर्मगुरूंनी सांगितलं का बाबा एक चांगला उमेदवार बघून तुम्ही त्याला मतदान करा, आणि त्यांनी आपल्या भावना तिथं व्यक्त केले. परंतु काँग्रेसचे काही लोक तिथं गेले आणि त्या धार्मिक गुरूंना अर्वाच्य भाषेत त्यांनी वापरली आणि त्यांची मानहानी केली, त्यांना बेइज्जत केलं त्यांना तिथं. म्हणजे ही गोष्ट कुठं मस्जिदीमध्ये झाली? मस्जिदीमध्ये ही गोष्ट झाली की ज्या धर्मगुरूंनी तिथं आपलं मत व्यक्त केलं त्या धर्मगुरूंना त्यांनी सांगितलं की तुम्ही जे सांगितलं ते परत घ्या आणि तुम्ही एक माफीनामा तयार करा आणि एक व्हिडिओमध्ये तुम्ही आम्हाला सांगा की मी जे सांगितलं मी माफी मागतो आणि काँग्रेसच्या उमेदवाराला मी समर्थन करतो. तर ही बाब मला खटकली, हीच बाब माझ्या समाजातील तरुण युवकांना खटकली, हीच बाब माझ्या समाजातील अनेक लोकांना खटकली. त्यासाठीच मी आणि माझं पूर्ण संघटन आज अब्दुल हफीज पत्रकार यांच्या साहेबासोबत आहे. म्हणजे आजपर्यंत जे बघण्यात येत होतं की आपण खूप उशिरा आले, सर्वांना याच्याबद्दल उत्सुकता होती किंवा माझे अचानक कस काय आले याबद्दलचं आपण म्हणजे हे नेमकं कारण हे म्हणतात. जी सर, जी सर. आपण जसं MIM पक्षाकडून आपण आहात, यस, आज आपण अपक्ष उमेदवार हफीज भाईंना समर्थन करतात. MIM म्हणजे आजच्या स्थितीला जे लोकांकडे विचार जातात किंवा माहीत पडतं बाय तो कम्युनल पक्ष म्हणून असं बघितलं जातं. तर आज तुम्ही समर्थन करत आहेत अब्दुल हफीज यांचं, जे जिथं आणि तुम्ही स्वतः म्हणत आहे की जातीवादीचं लेबल ते लावत नाही आणि आम्ही त्या गोष्टी समर्थन करतो. या दोघांचा मिलाप कसा? सर, सर्वात प्रथम तर हा सपोर्ट हा जे आपण ज्याला म्हणणार की आम्ही त्यांना मदत करतो, तर हा शेख माजिद मित्रमंडळातर्फे त्यांना आज सपोर्ट आम्ही त्यांना केलेला आहे. आणि दुसरा आपलं जे प्रश्न होतं की MIM हा कम्युनल पक्ष आहे, तर मी आपल्याला वैयक्तिक चर्चा जी चर्चा आहे तर हीच तर चर्चा आहे ना सर. अपक्षाकडून प्रस्थापित लोकांकडून हीच तर चर्चा करण्यात येत आहे ना. त्यांना आमचं वोट चाहिए, परंतु वो हमारा वोट लेना चाहते लेकिन हमको हमारा अधिकार नहीं देना चाहते. त्यांना फक्त आमचं मतदान पाहिजे, आम्ही नाही पाहिजे त्यांना, आमची लिडरशिप नाही पाहिजे त्यांना. तर सर, मी आपल्याला सांगू इच्छितो की औरंगाबादमध्ये आमचे 26 कॉर्पोरेटर निवडून आलेले आहेत, त्यामध्ये 6 नगरसेवक आमचे हिंदू समाजाचे आहेत. हैदराबादमध्ये 44 नगरसेवक आमचे आहेत, तिथं 4 नगरसेवक हिंदू कम्युनिटीचे आहेत. तर आपण मला सांगा, आता कुठं MIM कम्युनल आपल्याला दिसती का? कुठंच दिसत नाही. आता आम्ही 16 सीट महाराष्ट्रामध्ये लढवत आहोत. 16तून आम्ही 7 आम्ही उमेदवार आपल्या हिंदू समाजाचे आणि दलित समाजाचे उभा केलेले आहेत. आता याच्यानंतर सुद्धा जर कुणी अगर सांगत असेल की MIM ही आता कम्युनल आहे, तर निश्चितच आता ही बाब तर आता हजम होणारच नाही. म्हणजे हाजमोला खा आणि काहीतरी हजम करून घ्या अशीच बाब आहे ती. तर चंदन जेरामध्ये एक स्पीच झाली आपली 2 दिवसा पहिले, तिथं काही असे वाक्य आपल्याकडून आले की जो हात आगे बढ़ेगा वो उठेगा नाही, असं काहीतरी झालं होतं. तर नेमकं त्याच्या मागचं बेस काय होतं हे जनतेला जर आपण क्लिअर. आता मी हेच सांगू इच्छितो, फार महत्वाचा प्रश्न आपण केलेला आहे की का तो स्टेटमेंट काही लोक अदरवाईज घेत आहेत. मी जे म्हटलेलं आहे ते माझ्या समाजातील काही युवकांनी, काही लोकांनी जे आमच्या धर्मगुरूंना बेइज्जत केलं होतं त्याबद्दल मी ते स्टेटमेंट दिलेलं आहे. कारण की धर्मगुरूंनी ऐलान केलेलं होतं आणि त्यांच्यासोबत जी भांडण ज्या लोकांनी केलं ते आमच्याच समाजातील लोक होते, त्यांच्यासाठी मी ते शब्द वापरलेले होते. मी अदरवाईज दुसऱ्या समाजातील लोकांना असं काही बोललेलो नाही. सगळ्यात आधी हे, आणि गरीबशा बाजारमध्ये जेव्हा ही सभा झाली त्याच दिवशी शुक्रवार होता. शुक्रवारच्या दिवशी काँग्रेसच्या काही 1-2 लोकांनी मशिदीमध्ये जाऊन त्या धर्मगुरूंना अपमानित करण्याचा महापाप केलेला होता. तो मला बरं वाटलं नाही, म्हणून मी माझी प्रतिक्रिया त्या दिवशी ती तशी समोर दिलेली आहे. आपण यापूर्वी काँग्रेसचे जे आत्ताचे विद्यमान आमदार आणि उमेदवार आहेत कैलासजी गोरंट्याल यांना देखील आपण समर्थन देत होतात. तर असं काय झालं की आपल्याला बऱ्याच गोष्टी हफीजभाईंच्या आवडल्या आणि त्यांच्या आज आवडत नाही? नाही, हफीजभाई तर मी लहानपणापासून हफीजभाई सोबत आहे, कारण की त्यांचं घर माझं घर शेजारीच आहे. माझा पहिला नेता यात काही शंकाच नाही. मी जेव्हा राजकारणामध्ये आलो, मी अपक्ष नगरसेवक झालो, मी समर्थन दिलं अब्दुल हफीज भाई मुळेच मी काँग्रेसला समर्थन दिलेलं होतं. आणि यात काही शंका नाही का कैलास गोरंट्याल हा माझा पहिला नेता झालेला आहे. होते 2016 पर्यंत मी त्यांच्यासोबत होतो. 12 ते 13 वर्ष मी त्यांच्यासोबत कामं केलेली आहेत. 2016च्या निवडणुकीमध्ये ज्याप्रमाणे 2014च्या निवडणुकीमध्ये माझ्या समाजाचा एक व्यक्ती
आमदार विधानसभासाठी उभा होता, पूर्ण प्रामाणिकपणे मी, माझी टीम, अब्दुल हफीज भाई या सगळ्यांनी प्रामाणिकपणे कैलाश गोरंट्याल साहेब यांचं काम केलं. त्या काळी परंतु आपण समाजाच्या व्यतिरिक्त समाजाच्या बरोबर समाजाच्या विरुद्ध जाऊन जशी आज लोकप्रियता अब्दुल हफीज भाई यांची आहे तशीच लोकप्रियता अब्दुल रशीद पहलवान यांची पण होती. परंतु आम्ही एकनिष्ठ आहोत, आम्ही इमानदार आहोत. तर आम्ही आमच्या पूर्ण इमानदारीने ज्या आमच्या कन्सेप्ट आहे, जे आमचे प्रोफेट सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने आम्हाला सांगितलं की धोखा देना अच्छी बात नहीं है, तो हम एहसान का बदला एहसान से चुकाते हैं. तो हमने 2014 में पूरी ईमानदारी से उनके साथ काम किया, उनके साथ जुड़कर रहे. लेकिन जब हमारा वक्त आया, 2016 की नगर पालिका का इलेक्शन आया, तब हमारे आमदार साहब हमारे पीछे से गायब हो गए. आता तुम्ही मला सांगा, केव्हापर्यंत तुम्ही कार्यकर्त्यांची बळी घेणार? भाभीला आम्ही समर्थन दिलं, आम्ही त्यांना उभा राहायला सांगितलं, आम्ही त्यांच्यासोबत काम केलं, आम्ही त्यांना पूर्ण मतदान करायला लावले. परंतु सन्माननीय आमदार साहेब यांनी आमच्यासोबत आघात केला, विश्वासघात केला. आणि त्यांना कोणीतरी सांगितलं, आता हिंदी में कहावत है कि सेठ की बॉडी पूरी स्टील की है लेकिन कान मट्टी के है. अगर किसी ने कुछ बोल दिया तो बहुत जल्दी पिघल जाते. तो उनको किसी ने बोल दिया कि अब अगर माजिद चुनकर आ गया तो अगली बार वो आमदार के लिए खड़ा रहेगा. तो सेठ है लेकिन चमचों से परेशान है. तो यही चमचों की वजह से आज सेठ का ये हाल हो रहा है. यही चमचों की वजह से अगर वो चमचे अगर जाकर मस्जिद में अगर हमारे धर्मगुरु मौलाना साहब के साथ अगर बेइज्जती नहीं किए होते तो आज इतना वातावरण उनके खिलाफ बना भी नहीं होता, इतनी नाराजगी लोगों में फैली भी नहीं होती. आज बहुत सी चीज़ें जो हो रही है आपके स्पीचेस में, आपके पर्सनल नहीं, पूरा मैं ओवरऑल बता रहा हूँ जी. हफीज भाई साइड से, ऐसा सिर्फ यहाँ पे कैलाश गोरंट्याल टारगेट हो रहे हैं और इस पे से अगर अर्जुन खुदकर को बेनिफिट मिलता है या ऐसा कुछ है? बिल्कुल भी नहीं है, बिल्कुल भी. आप अगर मेरी हर स्पीच अगर देखेंगे तो मैंने सिर्फ विकास के मुद्दे पर और जो जालना विधानसभा में रहने वाले जो नागरिक है, जो मतदार है, उनके हक की आवाज़ उठाने का हमने किया. चाहे वो अर्जुन राव खोतकर साहब हो, चाहे वो कैलाश गोरंट्याल साहब हो, इनको जनता ने पिछले 30 सालों से मौका देते हुए आई है. जनता 99 से जो है तो एक मर्तबा अर्जुन खोतकर साहब चुनकर आते, उसके बाद कैलाश गोरंट्याल साहब चुनकर आते. ये तीसरा कोई उम्मीदवार कोई आने ही नहीं देते. तो मेरी तो हमेशा बात होती थी जगदीश जी भड़तिया के साथ कि भाई जालना का नेतृत्व दो ही समाज के लोग कर सकते हैं, एक तो मारवाड़ी या फिर वो मुस्लिम. तो क्यों कि जालना के अंदर विकास होना चाहिए, जालना में डेवलपमेंट की बात होना चाहिए, जालना में समाजों को लड़ाने का काम नहीं करना चाहिए. एक तरफ अपने समाज को लेकर चलना है, दूसरी तरफ वो समाजों के अंदर फूट डालने का काम कर रहे. तो हमने हमारे स्टेज के माध्यम से एक मोहब्बत का पैगाम समाज को देने का किया है. मारवाड़ी समाज और मुस्लिम समाज, आपने ऐसा बताया कि नेतृत्व करना चाहिए जी. मारवाड़ी समाज में एक जो अच्छा नेता या अभी तक कोई पोस्ट पीछे इतिहास में अभी कौन? बहुत से लोग हैं ऐसे, अगर नाम लूंगा तो बाकी के लोग मेरे से नाराज हो ऐसा जाएंगे. कोई नहीं जो पावरफुल है, जिसका व्यक्तिमत्व अच्छा लगा आपको, आप इंस्पायर हुए या तो कुछ ऐसा कुछ? जी, ऐसे तो बहुत लोग हैं और बहुत से. पहले तो मैं सबसे पहले भास्कर अंबेकर साहब का बहुत बड़ा फैन हूँ. एक राजकारण एक अलग जगह पर, लेकिन उनकी जो सोचने की और काम करने की जो मैंने कैपेसिटी देखा है, मैं नगर सेवक था तो तब मैं उनके पास अपने प्रश्न लेकर जाता था और वो 2 मिनट में मुझे सॉल्व करके देते थे. तो कहीं ना कहीं भास्कर अंबेकर साहब का भी हक जो है तो कैलाश गोरंट्याल साहब ने भी दबा दिया और इधर से अर्जुन खोतकर साहब ने भी दबा दिया. और रही बात जब मारवाड़ी समाज की अगर आती है तो जगदीश भड़तिया भी एक बहुत अच्छा चेहरा है. उन्होंने भी उनके माताजी के नगर अध्यक्ष के परेड में बहुत सारी कामें की है. और अभी हमारे घनश्याम सेठ गोयल, उनका भी नाम बहुत अच्छा चल रहा है, वो भी सामाजिक क्षेत्र के अंदर है. तो ऐसे लोगों का सामने आना बहुत जरूरी है. मुस्लिम समाज में एक नाम जो अभी तक उसने सच में काम किया और सच में कुछ आज समाज के लिए किया, मैं आज अब्दुल हफीज साहब के साथ जुड़ा हुआ हूँ इसलिए उनकी तारीफ नहीं करता हूँ. अब्दुल हफीज साहब भी जो है तो गरीबी में से ऊपर आए हुए हैं. अब्दुल हफीज साहब ने कई हजारों नौजवानों को रोजगार देने का काम किया है, लेकिन बताया आज तक नहीं. उनके पास अगर कोई भी समाज का व्यक्ति अगर चला जाता है अपने परेशानी को लेकर तो वो उसकी मदद कर देते हैं. तो ये एक जो चेहरा है ये हमारे समाज में तो बेदाग है ही, लेकिन मराठी पत्रकार संगठन के जब वो 17 साल अध्यक्ष रहे तो कुछ ना कुछ बात थी उनमें, इसलिए वो अध्यक्ष रहे. तो इसलिए जो है तो मैं अपनी पहली पसंद थी अब्दुल हफीज पत्रकार साहब को देता हूँ. कुछ एक शॉर्ट में हमारे रैपिड फायर जैसा एक राउंड होता है, Yes, शॉर्ट sir. में आपको Yes. बताना है क्या अच्छा क्या बुरा. जी. नरेंद्र मोदी यांच्याबद्दल काय चांगलं काय वाईट?
जुमलेबाज। हो, अच्छा, चांगलं काय? 15 लाख अकाउंट में आएंगे, अभी तक आए नहीं। त्याचं वाईट गोष्ट झाली तुमच्या हिशोबानं. आमच्यासाठी तर तेच चांगलं आहे. मी वाट बघतोय 15 लाख कधी माझ्या अकाउंटमध्ये येणार आहे, 2 करोड रोजगार कधी भेटणार आहेत, कधी हिंदू मुसलमान खतरे में से बाहर निकलेंगे। अभी पंतप्रधान नरेंद्र मोदी जी है, गृह मंत्री अमित शाह है, मुख्यमंत्री योगी जी है, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे है, फिर भी हिंदू खतरे में है। ये बात कहीं किसी को भी हजम नहीं होने वाली है, किसी को भी हजम नहीं होगी। राहुल गांधी काय चांगलं काय वाईट? हाँ, चॉकलेट बॉय, आलू डालो सोना निकालो, नेतृत्व नहीं कर सकते हो। अर्जुन खोतकर जमिनीवर ताबा करणे, हे वाईट म्हणजे काय त्यांच्याबद्दल वाईट गोष्ट आणि काय चांगली गोष्ट? काहीतरी वाईट आता असतं, तुम्ही वाईट तर मला- भरपूर असतं, चांगलं काय आहे? आता तुम्ही मला कसं कैचित धरू कैलाश गोरंट्याला. कैलाश गोरंट्याल बॉडी स्टील की है, कान कच्चे है, मट्टी के है। रशीद पहलवान रशीद पहलवान वही ठीक है, अच्छे है। हा, वाईट गोष्ट काय? ऑब्जर्व करना पड़ेगा, अभी देखा नहीं मैंने, इतनी स्टडी नहीं आतापर्यंत की तुम्ही ऑब्झर्व नाही केलं. है। जी। आता वळूया आपण प्रश्नोत्तराकडं. आजपर्यंत खरंच विकास नाही झाला का? कारण की खोतकर साहेब असो, गोरंट्याल साहेब असो, 35 वर्ष हे लोक आहेत, त्यांनी बरेच रोडचे प्रोजेक्ट्स आणले, जायकवाडी योजना आणली, मेडिकल कॉलेज आणलं, बऱ्याच स्वच्छतेसाठी कोट्यवधी फंड आलेला आहे. तर मग असा कोणता आहे की तुम्हाला काय वाटतं की काय विकास नाही झाला तुमच्या हिशोबाने? विकास म्हणजे काय? विकास म्हणजे रोड बनवणे हा विकास आहे का तरुण लोकांना रोजगार देणे हा विकास खरा विकास आहे? विकासाची जी उपलब्धी आहे तीच मला या लोकांना कळलेली नाही असं मला वाटतं. कारण की आता पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही गेलात तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये जो कोणी आमदार असतो तर सर्वात प्रथम तो आपल्या येथील नागरिकांना रोजगार देण्याचं काम करतो. एक त्याच्यानंतर भयमुक्त वातावरण तिथं तयार केलं जातं. कारण की व्यापारी समाज प्रत्येक क्षेत्रामध्ये हा फार मोठ्या प्रमाणात आहे. जर व्यापाऱ्यांची लूट जर थांबली तर तो शहर विकसित होतो. कारण की व्यापारीच असा एक वर्ग आहे जो सर्व समाजांना सोबत घेऊन चालण्याचं काम करतो. आता मेडिकल कॉलेज कोणी आणलं हेच मला कळलं नाही आतापर्यंत. दानवे साहेब म्हणतात मी मेडिकल कॉलेज आणलं, खोतकर साहेब म्हणतात मी मेडिकल कॉलेज आणलं, गोरंट्याल साहेब म्हणतात की मी मेडिकल कॉलेज आणलं. आतापर्यंत त्याचं उद्घाटन सुद्धा झालेलं नाही. तर विकास जायकवाडीचं जेव्हा तुम्ही मला प्रश्न सांगितलं तर जायकवाडीतून पाणी आणण्याचं खरंच प्रयत्न जर कुणी केलं असेल तर ते भास्कर आंबेकर साहेबांनी केलेला आहे. तोच एक व्यक्ती आहे ज्यांनी जालन्याचा पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यामध्ये अथक प्रयत्न केलेले आहे आणि त्यांचंच कार्य हा फार अनमोल आहे. बाकीच्या लोकांनी फक्त ती फाईल पुढे ढकललेली आहे. आता एक सुरू आहे सध्या भयमुक्त जालना, याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? भयमुक्त जालना आजपर्यंत ज्यांच्याकडे सत्ता होती त्यांना करता नाही आलं आणि जे डिमांड करतात ते त्यांच्याकडून ही योग्य आहे का डिमांड? आता ज्या लोकांनी हा नारा दिला तेच लोक इथं भय पसरवत आहेत. त्यांच्यात तुम्ही जर बघून घेतलं तर सन्मान्य आमदार साहेबांसोबत जेवढे लोक असतात सगळे गुंडे मावाली लोक आहेत. त्यांच्यासोबत अनेक 10-10, 15-15, 20-20 केसेस त्यांच्यावर झालेले आहेत. ते कोणते पण खंडणीचे केसेस असू द्या, जुवा अड्ड्याचे केस असू द्या, का मारहाणीचं केस असू द्या, का दंगल घडवण्याचं केस असू द्या, अशा प्रकारचे लोक त्यांच्यासोबत राहिल्यानंतर आता भयमुक्त जालना होणार आहे का? मतलब आओ चोरो बांधो भारा, आधा तुम्हारा आधा हमारा, ये कब तक चलने वाला है? ये कब तक चलेगा? आप अगर दोनों के पास जाएंगे तो दोनों बाहुबली है, दोनों भी आस्तीन उठाकर जो है तो लड़ने के लिए हमेशा तैयार हो जाते हैं. तो इसमें नुकसान सबसे ज्यादा जालना की जनता का ही हो रहा है. तो आस्तीन उठाने में तो माजिद भाई भी बहुत आगे. तो सर वो हालात उस तरीके के हो गए थे जो मैं कंट्रोल नहीं कर सका, क्योंकि बात मेरे धर्मगुरु की थी. बात अगर वो तो वैलिड है कि किसी के भी धर्म के ऊपर या धर्म गुरुओं के ऊपर, जैसे हमारे भी महाराज अगर कोई बोलेंगे तो वो बात दैट इज नॉट एक्सेप्टेबल इन एनी सर्कमस्टेंसेस. यस, लेकिन माजिद भाई का नाम ये और भी चीजों में फेमस है जो आप आस्तीन उठाने लगे. अगर आप बता दिए तो बड़ी मेहरबानी आपकी. पब्लिक सब जानना चाहती है लेकिन पब्लिक ने बहुत कुछ नहीं जाना. माजिद के बारे में एक थोड़ा सा मैं बता दूं कि मैं एक तो BA ग्रेजुएशन मेरा कंप्लीट हुआ है. मैं एक वॉलीबॉल में एक नेशनल प्लेयर हूँ. मैं बॉक्सिंग में भी एक नेशनल प्लेयर रह चुका हूँ. मेरा एजुकेशन SB स्कूल से पूरा हुआ, बारवाले से मेरी डिग्री हुई. जैसा लोग समझते हैं मैं वैसा नहीं हूँ. अगर गलत समझते हैं तो मैं वैसा नहीं हूँ, उनके लिए मैं ये बता देना चाहता हूँ. लेकिन जो लोग मुझे जानते हैं वो मुझ पर मरते हैं.
बऱ्याच जागी आता लॉलीपॉपचं वाटप चालू आहे, चॉकलेट मोठमोठाले वाटण्यात येत आहे. Yes. महापौरचं लॉलीपॉप असो, नगरसेवकचा असो, सगळीकडून चालू आहे. तर त्याबद्दल आपलं काय मत? आपल्यातर्फे एखादा लॉलीपॉप आलेला आहे का काही? नाही, आता लॉलीपॉप म्हणजे आता जनताच यांना देणार आहे. या दोघा उमेदवारांना जनताच या वर्षी 2024ला सन्माननीय शिवसेनेचे उमेदवार आणि काँग्रेसचे उमेदवार यांना जनता लॉलीपॉप देणार आहे. कारण की यांनी 35 वर्षापासून जनतेला बेवकूफ बनवण्याचं काम केलेलं आहे. आता या वर्षी जनता यांना बेवकूफ केल्याशिवाय राहणार नाही. महापौर पद एक आहे, बऱ्याच जणांना असं आश्वासन देण्यात येत आहे की तुला भेटेल, तुला भेटेल. आता ही गोष्ट अशी आहे की मी समजा 10 जणांना सांगितलं, हे 10 जण कुठं ना कुठं तर चर्चा करतील. बिलकुल तुमच्यापर्यंत असं काही आलेलं आहे का? बिलकुल. मी चांगलं केलं तुम्ही हे प्रश्न विचारलं मला. मी राष्ट्रपती महोदयांना एक पत्र लिहिलेलं आहे, मी दाखवतो तुम्हाला नंतर, की आमच्या जालन्यामध्ये 500 नगरसेवकांची व्यवस्था आपण करून ठेवावी म्हणून. 500? जालना 500 महानगरपालिकामध्ये 500 नगरसेवक झाले पाहिजे. असाच प्रकारचा लॉलीपॉप सन्माननीय आमदार कैलाश गोरंट्याल यांनी प्रत्येक वार्डामध्ये 10-10, 12-12, 20-20 लोकांना दिलेला आहे. का जा, तुला आता तिकीट फायनल, तुला कॉप मेंबर फायनल, तुला तिकीट फायनल. आता भाग्यनगरमध्ये सुद्धा अर्जुन खोतकर साहेब यांनी पण लॉलीपॉप दिलेला आहे का तुमचं पण तिकीट फायनल, तुमचं पण तिकीट फायनल. तर आता मला सांगा, 60-62 नगरसेवक आपल्या जालन्यामधून निवडून येतात. आता ते जे आजी माजी नगरसेवक आहेत ते कुठं जाणार? आता ते भावी जे नगरसेवक येणार आहेत तर त्यांना कुठं ना कुठं तर आपल्याला ऍडजस्ट करावं लागणार ना. याच्यासाठीच मी सन्माननीय राष्ट्रपती महोदयांना एक पत्र लिहिलेलं आहे की सर्वात मोठी नगरपालिका जालन्याला आपण घोषित करावी, जेणेकरून सगळ्यांना दिलासा मिळावा, आश्वासन पूर्ण करण्यात येईल. हफीजभाईचं नेमकं उभं राहण्याचं कारण काय? समाजाचा पाठिंबा येणं हे कोणत्या ना कोणत्या गोष्टीतून येत असतं. तर नेमकं कारण काय समजावं? की त्यांना तिकीट नाकारलं की अजून काही कारणात आहे? यासाठी 2 कारणं आहेत. एक तर समाजाला कुठंतरी हे वाटतंय की कारण की आता जे नारा सगळ्यांनी दिलेला आहे, जिसकी जितनी हिस्सेदारी उसकी उतनी भागीदारी. जालना विधानसभामध्ये 3,27,000 मतदान आहे. त्या मतदानामध्ये 85,000 मतदान हा मुस्लिम समाजाचा आहे. तर प्रत्येक समाजाला वाटतं, जसं आता मराठा समाजाला वाटतं की आम्हाला आरक्षण मिळावा. मनोज जरांगे पाटील साहेब यांच्या पाठीमागे संपूर्ण ताकदीने मराठा समाज उभा आहे. तर असंच काही मुस्लिम समाजाला पण वाटतं की बाबा आता 40-45 वर्ष झालेले आहेत, आमचं फक्त नगरसेवकच निवडून येतो, नगराध्यक्ष बनत नाही, आपला आमदार बनत नाही. यासाठी आपला आमदार आपल्याला हवा. तर अब्दुल हफीज एक चांगले व्यक्ती आहे. 5 वर्षापासून मी सुद्धा मेहनत घेत होतो या विधानसभामध्ये, परंतु पार्टीने जो निर्णय दिला तो मी मान्य केला. आणि अब्दुल हफीज साहेबांसारखं जर चेहरा समोर आहे तर माझ्यासारखे हजारो युवकांनी त्यांना समर्थन दिलेलं आहे. एक. आणि दुसरं जे आपण विचारलेलं आहे की समाज आपलं कशासाठी ते उभा राहिलेले आहेत, तर जो विकास जालन्याला झालं पाहिजे होतं तो विकास झालेला नाही. त्यासाठीच अब्दुल हफीज साहेबांनी आपल्या परिवाराचं न ऐकता, मला त्यांच्या घरातील काही गोष्टी माहीत आहेत, त्यांच्या परिवारातील भरपूर लोकांचं म्हणणं होतं की आपल्याला इलेक्शन लढायचं नाही, परंतु ते उभा राहिले तर जालन्याच्या मतदारांसाठी, जालन्याच्या लोकांसाठी. आणि मला पूर्ण खात्री आहे ते जर या जालन्याच्या माता भगिनींनी मतदारांनी जर त्यांना संधी दिली तर ते जालन्याला निश्चितच सोन्याचा पालना केल्याशिवाय राहणार नाही. अधिकार असतो ना कोणाचं पण, नक्कीच पार्टीला तिकीट मागण्याचा अधिकार संविधानाने सगळ्यांना दिलेला आहे. जर तुम्ही आपली दादागिरी, आपली बाहुबली जर आपल्याच कार्यकर्त्यांवर, आपल्याच पदाधिकाऱ्यांवर वापरत असाल तर आपली इच्छा काय आहे हे जनतेला कळून आलेली आहे. जर एखादा व्यक्ती जो तुमच्यासाठी रात्रंदिवस अहोरात्र प्रयत्न त्यांनी केलेला आहे, तो जर त्यांनी उमेदवारी मागितली, याच्यात नाराज होण्यासारखं आणि रागवण्याचं काही कारणच नाही. त्यांनी तिथं काय केलं, त्या 7 तारखेला जेव्हा मुलाखत होती काँग्रेसची, तिथं जेव्हा अब्दुल हफीज साहेब त्यांच्या समर्थकांसोबत तिथं गेले तर सन्माननीय आमदार साहेबाचं कामच नाही ना तिथं भांडणं लावून देण्याचं. ज्यावेळी अशी परिस्थिती निर्माण झाली होती त्यांनी स्वतःनी तिथं यायचं आणि दोन्ही गटांना त्यांनी आजूबाजू केलं असतं की कारण जो जमाव तिथं उभा झालेला आहे ते आपसामध्ये जर भांडण झाले असते तर चांगली गोष्ट आहे का ही? जर एखाद्या व्यक्तीने तिकीट मागितलं, तुम्ही त्याला एवढी दादागिरी बिहार UP सारखी करता की तुम्ही त्याला तिकीट पण मागू देत नाही, आणि तो स्टेजवर जातो तर तुम्ही त्याला जातीवरून शिवीगाळ करता. तुमचा एक नगरसेवक जो मुस्लिम मतांवर, जर लोकसभामध्ये जर यादी आपण जर बघितली तर त्या नगरसेवकाच्या यादीवर महावीर ढक्का यांच्या वार्डामध्ये संपूर्ण मत हा भाजपला गेलेला आहे.
काँग्रेसला तिथं लीड नाही, काँग्रेस तिथं बॅकफूटवर आहे. तर असा व्यक्ती समोर येऊन जातीवाचक शिवीगाळ करतो एका उमेदवाराला जो उमेदवारी मागत आहे, तर हे कितपर्यंत लोक खपून घेणार आहेत ते मला सांगा बरं तुम्ही. आता लोक हुशार झालेले आहेत. जर तुम्ही उमेदवारी मागत आहात आणि त्याच्यानंतर तुम्ही त्याला जातीवाचक पण शिवीगाळ करता, त्यांच्या अंगावर जाता तुम्ही, त्यांना स्टेजवरून ढकलून देता तुम्ही, हे पण एक मोठं कारण आहे. त्याच्यानंतर मग सन्माननीय आमदार साहेबांनी सांगायचं की हा बाबा हाफिजभाई पण आमच्या सोबतच आहे, आमचे काँग्रेसचे माजी शहर अध्यक्ष आहे. त्यांना पत्रकारांनी विचारलं तर ते म्हणतात कोण अब्दुल हाफिज. 30 वर्षापासून तुम्ही ज्या व्यक्तीसोबत राहता, ज्या व्यक्तीने तुम्हाला 2009 मध्ये आमदारकीला जिंकून आणलं, फायनान्स केलं, आपल्याला ज्या व्यक्तीने प्रॉपर्टीच्या माध्यमातून अडंपार रुपया कमवून दिलेला आहे, पार्टनरशिप आपण त्यांच्यासोबत केलेली होती, तर त्यानंतर सुद्धा जर तुम्ही अशा व्यक्तीला जो तुमच्या पार्टीचा 30 वर्षापासून कार्यकर्ता पदाधिकारी आहे आणि त्यांना तुम्ही सांगता की कोण अब्दुल हाफिज, हे एक मोठं कारण आहे त्यांचं उभं राहण्याचं. नेहमी आपल्याला जसं आपण एक कारण सांगितली हाफिजभाईच्या उभं राहण्याचे, मुस्लिम समाजाला जसं तुम्हाला म्हणणं पण एक मोठं पद दिलं जात नाही, तर तुम्हाला काँग्रेसकडून नेहमी वोट बँक म्हणून कन्सिडर केलं जातं का? Yes. आणि दुसरा प्रश्न त्याच्यातच असा निर्माण होतो, तरीही आज बरेच लोक तुमच्या समाजाचे पण तिथं आहेत. सध्या ज्या तुम्ही चर्चा जर गावात जरी बघितली तर त्यांना पण समर्थन देत आहे, तर त्यांचं काय ते कुठून कुठं काही गोष्टी चांगल्या पण असतील. राहू द्या ना सर, चांगलं आहे ना, खूप चांगलं आहे. आता 20 तारखेला आपल्याला कळून येईल आणि 23 तारखेला आपल्याला पण माहीत पडणार. जसं औरंगाबादमध्ये लोकसभेला इम्तियाज जलील साहेब आणि चंद्रकांत खैरे साहेब यांचंच नाव होतं, त्या दोघांमध्येच फाईट आहे. लेकिन दोघात तिसरा, आता सगळं काही विसरा, अशी परिस्थिती झाली. आणि संदीपान भुमरे साहेब जे तर खासदार झाले, हीच परिस्थिती आज जालन्यामध्ये होणार आहे. जे लोक आज समाजाचे कैलाश गोरंट्याल साहेब सोबत दिसून येत आहेत, तेच लोक तुम्हाला 20 तारखेला आमच्या सोबत दिसून येतील. आणि 23 तारखेला ते आमच्या आनंद उत्सवमध्ये ते पण सामील होणार. कुठं ना कुठं बिलकुल आहे सर, बिलकुल आहे, बिलकुल आहे. समाजामुळेच हे लोक नगरसेवक आहेत, समाजामुळेच हे लोक आज टिकलेले आहेत. जर समाज यांच्या पाठीमागं आहे तर हे लोकप्रतिनिधी बनू शकतात. जर समाज यांच्या पाठीमागं नाही राहिला तर हे पुढच्या इलेक्शनमध्ये निवडून पण येऊ शकत नाही. जसं तुम्ही उल्लेख केला छत्रपती संभाजीनगरचा, तुमचं जलील साहेब जो होते, कोणीच कन्सिडर केलं नव्हतं आणि विचारात पण घेतलं नव्हतं की हा माणूस व्यक्ती निवडून येऊ शकतो. तो निवडून देखील आला, त्यांनी खूप चांगलं कर्तव्य काम केलं, त्याच्यानंतर ते खासदार देखील झाले. त्यात काळी 2014ला आपल्या इथे देखील सेम परिस्थिती झाली. ते कमी राहिलेली जलील साहेबाचे काही गोष्टी आपण इथं अंमलात आणल्या का? बिलकुल आणलेले आहेत साहेब, बिलकुल आणलेले आहेत. ज्या प्रकारे इम्तियाज जलील साहेबांनी तिथं निवडणूक लढविली होती, त्याचप्रमाणे आम्ही आज जालना विधानसभामध्ये तीच परिस्थिती उद्भवलेली आहे आणि त्याच प्रकारे प्लॅनिंग करून आम्ही जालना विधानसभाची निवडणूक लढवत आहोत. जसं आपण नोमानी साहेबांबद्दल सांगितलं, ते मनोज दादांना भेटले होते. MMD एक फॉर्मेशन झालं होतं की मुस्लिम मराठा दलित अशी हे झालं होतं, काही कारणास्तव ते नाही जमलं. आज नोमानी साहेबांनी ओपनली जाहीर केलं आहे की हाफिज साहेबांना पाठिंबा. असे पण व्हिडिओ बाहेर येत आहेत की त्यांनी जालन्यात महाविकास आघाडीला पाठिंबा दिला. त्या दोघांमधलं खरा व्हिडिओ कोणता? नाही सर, तुम्ही जर बघितलं तर त्यांनी प्रेसमध्ये हा आपलं अनुमोदन दिलेलं आहे, प्रेस करून त्यांनी आपला पाठिंबा दिलेला आहे. आता काय सर, इलेक्शन है, अफवाहों के धुएं वहीं से उठते हैं जहाँ हमारे नाम से अंगार लग जाती है. तो यही बात है, क्या अफवाहें उड़ाई जा रही है, तो इसमें ये बात है कि हमारे नेता को कौन ज़्यादा खुश करता है, कानों को कौन खुश करता है. तो बस नेता को खुश करने के लिए काम हो रहा है. लेकिन ज़मीनी हकीकत यही है कि पूरा समाज आज एक तरफ हो चुका है. इसलिए एक तरफ हो चुका है कि मौलाना सज्जाद नोमानी साहब ने जो नाम दिया है, उस नाम से किसी को भी परहेज नहीं है. और MMD का फैक्टर जालना विधानसभा से पूरे महाराष्ट्र के अंदर नंबर 1 पर रहने वाला है. नोमानी साहेबांचा आदेश मानला जाईल? बिलकुल मानला जाईल साहेब. जसा ज्याप्रमाणे लोकसभेमध्ये मानला गेलेला होता, त्याचप्रमाणे विधानसभामध्ये सुद्धा नोमानी साहेबांचा आणि त्यांच्यासोबत जेवढे संघटन काम करत आहेत ते पण ते आदेश अंमलात आणतील. तुम्हाला काही ऑफर नाही आली? नाही, मी तो प्रकारचा अशा प्रकारचा व्यक्तीच नाही सर. कारण की 2011ला जेव्हा मी काहीच नव्हतो, तेव्हा समोरच्या व्यक्तीकडून मला करोडो रुपयांचा ऑफर होता. हे या गोष्टीचा गवा फक्त मी नाही, माझ्या वार्डातील 1000 युवक माझ्या घरासमोर उभे होते. सन्माननीय राजेश भैया टोपे त्यावेळेस पालकमंत्री होते.
ते माझ्या घरी 2 तास बसून होते का तुमच्यामुळे माझा शहर अध्यक्ष पडणार आहे. तुमचं जे पण आहे त्यांचे लोक आले होते, ते गेल्यानंतर पोटली आली होती, त्यांनी धडाधड पैसे तिथे टाकले होते. लेकिन मेरे दिमाग में सिर्फ यही बात थी कि मैं ना कभी बिका हूँ और ना कभी मैं बिकूंगा. तो सर जब मैं 2011 में नहीं बिका तो अभी किसी की औकात नहीं है मुझे खरीदने की. मैं जो भी हूँ बस ऐसा ही हूँ और मुझे कोई खरीद नहीं सकता. इस बात का जो है तो मुझे बहुत गर्व है सर. मैंने कभी भी पैसों के लिए काम नहीं किया. मैं अगर मेरे समाज के प्रति ईमानदार रहूँगा तो मैं उधर समाज के लिए भी काम कर सकूँगा. अगर मैं मेरे समाज के प्रति अगर ईमानदार नहीं रहा तो मैं उधर समाज का क्या काम करूँगा. ये मेरी सोच है. इस कंसेप्ट को लेकर जो है तो मैं आगे चलता हूँ. शेवटी या आपल्या जे विशेष कार्यक्रम आहे पब्लिक सब जानना चाहती आता बऱ्याच गोष्टी पब्लिकनं जाणून घेतल्या तुमच्या मार्फत. काय आव्हान करणार जनतेला? मी माझ्या मतदार बंधूंना भगिनींना फक्त एवढंच आवाहन करतो की आपण 35 वर्षापासून कधी शिवसेनेचे अर्जुन खोतकर साहेब यांना संधी दिली तर कधी आपण काँग्रेसचे सन्माननीय आमदार कैलाश गोरंट्याल साहेब यांना संधी दिली. या वर्षी आपण फक्त विकासावर मत केलं पाहिजे. ना जात ना पात होगी अभी बात सिर्फ विकास की. यावेळेस अब्दुल हफीज पत्रकार हे एक असा चेहरा आहे जो सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन चालणारा व्यक्तिमत्व आहे. तुम्ही मला बघू नका, तुम्ही कोणत्या दुसऱ्या व्यक्तींना बघू नका, लेकिन आपण हे बघा की अब्दुल हफीज पत्रकार यांचं काय एम आहे, यांचं काय लक्ष आहे, ते काय प्रकारे काम करतात. फक्त जर आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी जे संविधानामार्फत आपल्याला अधिकार दिलेला आहे का राजाच्या पोटातून राजा जन्माला येणार नाही तर प्रजा ही ठरवेल का आता राजा कोण बनणार आहे. 2024 मध्ये जर या दोघांमधून जर एक उमेदवार जर निवडून आला तर 2029 मध्ये यांच्या मुलांची गुलामगिरी सर्वांना करावी लागणार आहे. इथं जर आपल्याला या गुलामगिरीतून बाहेर यायचं आहे आणि खऱ्या प्रमाणे जर जालना विधानसभाचा विकास करायचा आहे तर आपल्या विधानसभाचे अपक्ष उमेदवार अब्दुल हफीज पत्रकार साहेब यांना आपण मतदान करा, विकासासाठी मतदान करा, हीच मी आपल्याला कळकळीची विनंती करतो. खूप खूप धन्यवाद माजिद भाई. आपण जी उत्तरे दिली रोखठोक खूप आवडली आम्हाला तर जनतेला पण आवडली असेल. तर मित्रांनो, हे होते आपल्यासोबत आजचे जे अतिथी शेख माजिद, ज्यांनी आपल्या प्रश्नांना सडेतोड उत्तरे दिली. जे लोकांमध्ये बऱ्याच चर्चा चालू होत्या, आपण त्या तुमच्यासमोर त्याचे उत्तर आणण्याचा प्रयत्न केला. त्यांनी सांगितलं की बऱ्याच गोष्टी अशा असतात जेव्हा ते धर्मावर येतात, धर्मगुरूंवर येतात, समाजावर येतात तर कोणीही ती गोष्ट सहन करत नाही. आणि प्रत्येक वेळी पैसा जिंकू शकत नाही. राजाचा मुलगा राजा होईल हे जरुरी नसतं, कारण राजा ठरवणारी ही प्रजा असते. तर हे होते आपल्यासोबत शेख माजिद. आपल्याला हा इंटरव्ह्यू कसा आहे आवडला असेल तर हा नक्की व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तर मी अनुप राठी, आपण पाहत आहात पार्श्वमी डिजिटल. बाबू ये पब्लिक है पब्लिक, ये जो पब्लिक है सब जानना चाहती है पब्लिक है.